नमस्कार, मी डॉक्टर राणा रणजित सिंह अच्युतराव देशमुख. ऍक्टिव्ह आयुर्वेदा विथ योगा या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी आपल्यासमोर 21 दिवसांमध्ये 5 किलो पर्यंत वजन कसे कमी करावे हे सांगणार आहे. योगस्य चित्तवृत्ती निरोधः म्हणजेच चित्ताच्या वृत्तीचा विरोध करणे म्हणजे योग होय. म्हणजेच काय की आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडणे, शारीरिक व्यायाम करणे यालाच योग असे म्हणतात. चला तर मग पाहूयात. योगासने सुरू करण्यापूर्वी शरीराला वॉर्मअप करणे अत्यंत आवश्यक असते. सर्वप्रथम पायाच्या पंजावर हळूवार उड्या माराव्या. नंतर हळूहळू उंच उड्या मारण्यास सुरुवात करावी. असे 20 ते 25 वेळा करावे. यामुळे बॉडी वॉर्म होते व पुढील योगासने करण्यासाठी सुलभता येते. वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक असते. तसेच तशी मानसिकताही ठेवणे हे खूप आवश्यक आहे. यामुळेच वजन कमी होण्यास आपणास फायदा होतो. सर्वप्रथम त्रिकोणासन. यामध्ये दोन्ही पायात थोडा अंतर घेऊन हात समांतर रेषेत आणावे. त्यानंतर उजव्या बाजूला श्वास सोडत सोडत झुकावे. तसेच श्वासावर नियंत्रण ठेवत दुसऱ्या बाजूलाही झुकावे. अशा स्थितीत 20-20 वेळा दोन्ही बाजूनी करावे. या आसनाचे फायदे. या आसनाने कमरेवरील फॅट कमी होण्यास मदत होते. पोटासंबंधीचे विकार नाहीसे होतात. वात, पित्त आणि कफ हे आयुर्वेदातील 3 दोष बॅलन्स होण्यास मदत होते व शरीर निरोगी राहते. अशा प्रकारे या आसनामुळे वजन कमी होण्यास उपयुक्तता आहे. यानंतर तिर्यक कोणासन. सर्वप्रथम दोन्ही पायात अंतर घेऊन उभे राहावे. त्यानंतर दोन्ही हात आकाशाकडे करून एकमेकात गुंतवावे. त्यानंतर हळूहळू श्वास घेत उजव्या बाजूला झुकावे. असेच डाव्या बाजूलाही करावे. श्वासावर नियंत्रण ठेवत दोन्ही बाजूनी 10-10 रिपिटेशन्स कराव्यात. त्यानंतर याचा वेग वाढवावा. या आसनाचे फायदे. या आसनाने कमरेवरील चरबी कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यास हे आसन अत्यंत उपयुक्त आहे. बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन, गॅस यासारख्या आजारांवर हे आसन अत्यंत उपयुक्त आहे. यानंतर पादहस्तासन. सर्वप्रथम दोन्ही पायात समांतर अंतर घ्यावे. त्यानंतर दोन्ही हात समांतर दिशेत आकाशाकडे न्यावे. श्वास सोडत सोडत हळुवारपणे खाली वाकून कपाळ गुडघ्याला लावायचा प्रयत्न करावा. यामध्ये गुडघ्यामधून पाय वाकवू नयेत. गुडघे सरळ ठेवून बाकी शरीर ताणरहित करण्याचा प्रयत्न करावा. नंतर श्वासावर नियंत्रण ठेवत जलद गतीने हात वर आकाशाकडे करून हात पायाच्या बोटाला लावून कपाळ गुडघ्याला टेकावे. असे 20 वेळा परत परत करावे. या आसनाचे फायदे. या आसनामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. पचनसंस्थेशी संबंधित असलेले सर्व अवयव कार्यक्षम होतात. मेंदूला रक्तपुरवठा चांगला होतो. शरीर बांधेशुद्ध व सुंदर बनते व वजन कमी होण्यास हे आसन अत्यंत उपयुक्त आहे. यानंतरचे आसन आहे कोणासन. सर्वप्रथम पायामध्ये 1 मीटर अंतर घ्यावे. त्यानंतर उजवा हात डाव्या पायाच्या अंगठ्याला लावून डाव्या हाताचा पंजा सरळ रेषेत आकाशाकडे करून त्याच्याकडे नजर ठेवावी. असेच दुसऱ्या बाजूनेही करावे. असे 20 वेळा करावे. या आसनाचे फायदे. या आसनाने शरीरातील मेदसंचिती कमी होते, पोट कमी होते, मांड्या लवचिक बनतात. मधुमेह, बद्धकोष्ठता यासारख्या आजारांवर उपयुक्त आहे. पोटावरील घेरा वाढला असता डायबिटीस सारखे आजार होतात. त्यामुळे हे आसन डायबिटीजला नाश करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. यानंतरचे आसन आहे पश्चिमोत्तानासन. सर्वप्रथम दंडासनात बसून घ्यावे. त्यानंतर हात सरळ आकाशाकडे नेऊन श्वास सोडत पायाच्या बोटाचे अंगठे धरून कोपरे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा व कपाळ गुडघ्यावर टेकवायचा प्रयत्न करावा. असे 20 वेळा जलद गतीने करावे. या आसनाचे फायदे. या आसनाने पोट कमी होते, कंबर सशक्त बनते, गुडघे, खांदे यांचे स्नायू व सांधे यांना व्यायाम मिळतो. या आसनाने मानसिक शांतता व सहनशक्ती वाढते. स्वभावात नम्रता येते. मनाची चंचलता कमी होते व एकाग्रता वाढण्यास हे आसन अत्यंत उपयुक्त आहे.
यानंतरचे आसन आहे स्थित कोणासन. सर्वप्रथम दंडासनात बसून दोन्ही पायात अंतर घ्यावे. त्यानंतर उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरावा व डावा हात मागे नेऊन त्याकडे पाहावे. असेच दुसऱ्या हातानेही करावे. नंतर याचा वेग वाढून असे 20 वेळा करावे. या आसनाचे फायदे: या आसनाने कंबर लवचिक होण्यास मदत होते. पोटाचा घेरा कमी होऊन त्या ठिकाणी असलेली मेदसंचिती कमी होते. शरीरातील विषारी घटक म्हणजेच टॉक्झिन्स बाहेर पडण्यास हे आसन अत्यंत उपयुक्त आहे. वजन कमी करण्यास या आसनाचा शरीराला मोठ्या प्रमाणात फायदा होतो. यानंतर चक्की आसन. सर्वप्रथम दंडासनात बसून हात हे जात्याप्रमाणे क्लॉकवाईज व अँटी क्लॉकवाईज दिशेने 20-20 वेळा फिरवावे. या आसनाचे फायदे: पोटावरील अतिरिक्त फॅट जमा झाले असेल तर त्या फॅटमुळे डायबिटीज, हार्ट डिसीज व गुडघेदुखी यासारखे विकार उद्भवतात. हे विकार उद्भवायचे नसतील तर हे आसन अत्यंत उपयुक्त आहे. या आसनाने उपरोक्त आजार हे टळतात. यानंतर पवनमुक्तासन. सर्वप्रथम पाठीवर झोपून उजव्या पायाचा गुडघा वाकवावा व त्याला दोन्ही हाताने पकडावे व त्याला हनुवटी टेकवावी. असे 20 वेळा आलटून पालटून करावे. या आसनाचे फायदे: शरीर लवचिक बनते, गॅस, कॉन्स्टिपेशनच्या तक्रारी नाहीशा होतात, वायुविकार, मलावरोध, पोट फुगणे इत्यादी विकारांमध्ये उपयुक्त. फुफ्फुसांसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त आहे. वजन कमी होण्यास हे आसन उपयुक्त आहे. यानंतर चक्रासन. सर्वप्रथम पाठीवर झोपून पंजे जमिनीकडे करून डोक्याच्या बाजूने ठेवावे. पाय नितंबाजवळ गुडघ्यात वाकवून घ्यावे. शरीराची कमाण होईल असे वर उचलावे. असे 3 वेळा करावे. या आसनाचे फायदे: पाठीचा कणा लवचिक होतो, छाती व पोट येथील मेदसंचिती कमी होते व वजन कमी होण्यास हे आसन अत्यंत उपयुक्त असे आसन आहे. यानंतर पादवृत्तासन. सर्वप्रथम पाठीवर झोपावे. श्वास घेत घेत उजवा पाय 90 अंशामध्ये वर उचलावा. नंतर डावा पाय उचलावा. असे 10-10 वेळा करावे. या आसनाचे फायदे: वजन कमी होण्यास अत्यंत उपयुक्त असे आसन आहे. पोट कमी होण्यास हे अत्यंत उपयुक्त आहे. मांड्यावरील मेदसंचिती या आसनाने कमी होते. पादवृत्तासन 2. सर्वप्रथम पाठीवर झोपावे. हळुवारपणे श्वास घेत घेत उजवा पाय क्लॉकवाईज व अँटी क्लॉकवाईज दिशेने फिरवावा. असेच दुसऱ्या बाजूनेही करावे. त्यानंतर दोन्ही पायांनी क्लॉकवाईज व अँटी क्लॉकवाईज दिशेने फिरवावे. या आसनाचे फायदे: ब्लड प्रेशर, शुगर, कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रित होते किंवा अशा विकारांवर या आसनामुळे विजय प्राप्त करता येतो. शरीरातील RBC, WBC हे रक्तातील घटक नियंत्रित राहतात. पोट व मांडी येथील मेदसंचिती कमी होते व वजन कमी होण्यास उपयुक्त. यानंतर मर्कटासन. सर्वप्रथम पाठीवर झोपून दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून गुडघे डाव्या बाजूला जमिनीला टेकवायचा प्रयत्न करावा व मान उजव्या बाजूला पाहावे. असेच विरुद्ध दिशेनेही करावे. हे आसन 5-5 वेळा उजव्या आणि डाव्या बाजूने करावे. या आसनाचे फायदे: बॉडी, माइंड, थॉट्स इत्यादी गोष्टी बॅलन्स होण्यास मदत होते. इलेक्ट्रोलाइट्स, केमिकल्स, सोडियम, पोटॅशियम हे शरीरातील घटक या आसनामुळे संतुलित राहतात. शरीरातील अतिरिक्त चरबी नाहीशी होऊन वजन कमी करण्यास हे आसन अत्यंत उपयुक्त असे आहे. यानंतरचे आसन आहे शलभासन. सर्वप्रथम पोटावर झोपावे. त्यानंतर दोन्ही हाताचे तळवे मांडीखाली घ्यावे. हळुवारपणे श्वास घेत घेत उजवा पाय 30 अंशात आकाशाकडे उचलावा. असेच दुसऱ्या बाजूनेही करावे. दोन्ही पायांनी 5-5 वेळा हे आसन करावे. या आसनाचे फायदे: नितंबाजवळील मेद कमी होण्यास हे आसन उपयुक्त आहे. रोगप्रतिकारशक्ती या आसनामुळे वाढते. शरीरामध्ये उत्साह संचारतो. दिवसभर केलेल्या कामाचा थकवा या आसनामुळे जाणवत नाही. श्वसनासंबंधी असलेले विकार या आसनामुळे लवकर नाहीसे होतात व वजन कमी होण्यास हे आसन अत्यंत उपयुक्त ठरते. यानंतरचे आसन आहे भुजंगासन. सर्वप्रथम पोटावर झोपावे. पायाचे अंगठे एकमेकांना जुळवून आकाशाकडे ठेवावे. हाताचे पंजे छातीच्या बाजूला समांतर रेषेत ठेवावे. सावकाशपणे वर वर बघत डोळे, डोके, छाती, खांदे
इत्यादी वर उचलावे. सापाप्रमाणे हे आसन दिसते म्हणून याला भुजंगासन असे म्हणतात. असेच नंतर श्वास सोडत खाली यावे असे 10 वेळा करावे. या आसनाचे फायदे: पाठीचा कणा लवचिक होऊन स्पॉन्डिलायसिस सारख्या आजारांवर विजय प्राप्त करता येतो. या आसनामुळे शरीराला एक प्रकारचे तेज प्राप्त होते व वजन कमी होण्यास हे आसन अत्यंत उपयुक्त ठरते. यानंतरचे आसन आहे भुजंगासन 2. भुजंगासनाप्रमाणेच फक्त दोन्ही हात एकमेकांवर ठेवून नाभी व त्याच्या खालचा भाग उचलला जाईल असे हे आसन करावे. असे 10 वेळेस हे आसन करावे. या आसनाचे फायदे: पाठीचे विकार नाहीसे होतात, सर्व मणक्यांची लवचिकता वाढते, कॉन्स्टिपेशन, भूक न लागणे इत्यादी विकारांमध्ये हे आसन उपयुक्त आहे. या आसनामुळे आळस दूर होतो, दिवसभर कामाचा थकवा जाणवत नाही, नैराश्य दूर होण्यास मदत होते, शरीरामध्ये उत्साह संचारतो व वजन कमी होण्यास हे आसन उपयुक्त ठरते. यानंतर मकर आसन. सर्वप्रथम पोटावर पालथे झोपून घ्यावे. मान उचलून दोन्ही हाताच्या पंजाने गालाला आधार द्यावा. त्यानंतर उजवा व डावा पाय असे आलटून पालटून पायाच्या टाचा नितंबाला लागतील असे हे आसन करावे. या आसनाचे फायदे: शरीर व मनाचे शिथिलीकरण उत्तमरित्या या आसनाद्वारे होते, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. ज्या लोकांना लैंगिक समस्या आहेत त्यांच्यासाठी हे आसन अत्यंत उपयुक्त ठरते. या आसनाने ताजेतवाने व उत्साहित झाल्यासारखे वाटते, त्यामुळे हे आसन वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. यानंतर ध्यान मुद्रा. सर्व योगाभ्यास झाल्यानंतर शांत पद्मासनात बसून ध्यानस्थ बसावे. शरीराचे वजन वाढण्याचे 3 मुख्य कारणं आहेत. एक लेस फिजिकल ॲक्टिव्हिटी, ओव्हर अँड अनहेल्दी डाएट. तिसरं आहे ते स्ट्रेस, अँझायटी अँड डिप्रेशन. वजन कमी करण्यासाठी खाण्यावर नियंत्रण असणे फार महत्त्वाचे ठरते. दूध, तूप, भात, मसालेदार, तेलकट, तुपकट पदार्थ टाळावे. त्याऐवजी मुगाच्या डाळीचे सूप, डाळिंब, पेरू, कलिंगड इत्यादी पदार्थ घ्यावेत. यामुळे इन्स्टंट वेट कमी होण्यास मदत होते. स्वतःची मानसिकता बनवून मी माझे वजन कमी करण्यास समर्थ आहे असे सांगावे. ॲनाबॉलिझम, कॅटाबॉलिझम आणि मेटाबॉलिझम हे योगामुळे नियंत्रित होते. आपण पाहिलेली आसने नित्य नियमित केल्यास 21 दिवसात 5 किलोपर्यंत वजन कमी होण्यास मदत होते. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू.